राज्य सरकारने 2.5 वर्षामध्ये पीटीसीच्या बाबतीतलं आणि पीएपीच्या बाबतीतलं एक धोरण आखलं. सदनामध्ये मी या बाबतीत वारंवार आवाज उठवला. मी अनेकदा लक्षवेध्या मांडल्या आणि पीटीसी या पीएपी मध्ये परावर्तित या केल्या पाहिजेत अशा पद्धतीची मी मागणी केली. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला, पण दुर्दैवाने त्याच्याकरता कायद्यात जो बदल करण्याची आवश्यकता आहे तो बदल अद्याप तो झालेला नाहीये. आणि त्यावेळेला धोरणात्मक निर्णय असा घेतला होता की 50% पीटीसी या पीएपी मध्ये परावर्तित केल्या जातील. माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे, हा कायदा तात्काळ करावा आणि पीटीसी पीएपी मध्ये 90% कन्वर्ट कराव्यात, तरच प्रकल्प बाधित लोकांना आपापल्या विभागामध्ये त्या ठिकाणी सदनिका मिळतील. पीएपीचा उल्लेख केला गेला. पीएपीचं धोरण आपल्या काळात तर आपण असं केलं होतं, इथली लोक तिकडे आणि तिथली लोक इकडे. मला राजकारण करायची इच्छा नाही, पण ते धोरण कोणी बदललं असेल तर ते या राज्य सरकारने बदललं. पण अध्यक्ष महोदय, पीएपीचं धोरण घेतलं. मुंबई महानगरपालिका 12 लाख रुपयाला सदनिका एसआरए कडनं, कारण पीएपी एसआरए कडे निर्माण होतात, त्या विकत घेण्याचं धोरण आखलं, पण दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी होत नाही. माझ्या मतदारसंघात, आपल्या मतदारसंघात, खरं तर सगळ्यांच्याच मतदारसंघात अशी अनेक उदाहरणं असतील की एसआरए डेव्हलप होते, बाजूने डीपी रोड जात असतो, त्या एसआरए मध्ये 50, 60, 70 पीएपी डेव्हलप होतात. आम्ही वॉर्ड ऑफिसरच्या मागे लागतो, ते म्हणतात धोरण आहे पण अजून अंमलबजावणीचे आदेश नाहीये. आणि या चर्चेच्या निमित्ताने मी मागणी करतोय, हे धोरण तात्काळ अंमलबजावणीत यावं. महानगरपालिका 12 लाख रुपयाला सदनिका विकत घेणार, हा राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्यामुळे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. मुंबई महानगरपालिकेमध्ये डीपी रोड हे मॅक्झिमम एन्क्रोच रोड्स आहेत. सगळे प्रपोज डीपी रोड ताब्यात घ्या.